नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आंबा पोळी. तुम्ही इथे ही आंबा पोळी पाहू शकता, किती सुरेख दिसत आहे. त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागते आणि एकदा बनवून ठेवली की अगदी वर्षभर आरामात टिकते. करायला अगदी साधी सोपी आहे आणि सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. त्यामुळे तुम्ही अजून ही आंबा पोळी जर बनवली नसेल तर नक्की ट्राय करा. अगदी अप्रतिम लागते. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत जाईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 पिकलेले आंबे घेतलेले आहेत. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते कोरडे करून घ्यायचे आहेत. आता कोरडे करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं आंबाची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी देठाचा भाग कट करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे आंब्याची जी साल आहे ती बाजूला काढून त्याचा गर वेगळा करू शकता. तर इथे मी सुरुवातीला असं या चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित अशी ही साल जी आहे ती एका बाजूला काढून घेतलेली आहे. तर संपूर्ण आंब्यांची याच पद्धतीने इथे मी साल जी आहे ती काढून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला जो देठाकडचा भाग आहे तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून जर आंबा कुठे जर डागला असेल तर तो भाग आपल्याला काढून टाकता येईल. तर इथे सर्व आंब्यांची साल काढून घेतलेली आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. आपण जे मिक्सरचं भांडं वापरणार आहोत तेही शक्यतो कोरडंच असावं. तर पहा, आता इथं चाकूच्या साहाय्याने आपण ह्या आंब्याची जो गर आहे तो या पद्धतीने काढून घेत आहे. तुम्ही जर मधोमध कट करून नंतर जर सालीमधील आंब्याचा गर काढून घेतला तरीही चालेल. तर इथे संपूर्ण आंब्याचा याच पद्धतीने आपण गर जो आहे तो काढून घेणार आहे. तर इथे सर्व आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे. आता आपण इथं याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इतर जे साहित्य लागणार आहे ते काढून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 3 आंब्यांसाठी पाव वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आंबा जर गोड असेल तर तुम्ही इथं साखर नाही वापरलात तरीही चालेल. आणि त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबू हे प्रिझर्वेटिव्ह असतं, त्याच्यामुळे जास्त दिवस आपली ही आंबा पोळी टिकण्यास मदत होते. आता आपण याला झाकण लावून छान असं मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला बारीक करून घेतोय तोपर्यंत सुरुवातीला इथं मी एका ताटाला थोडंसं तूप घेतलं आहे. ते संपूर्ण ताटाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जी आंबा पोळी बनवणार आहोत ती आपण याच्यावरती व्यवस्थित अशी घालून ती पसरवता येईल. त्याच्यासाठी इथे मी एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि जर जास्त मिश्रण वाटलं तर इथे मी 2 ताटाचा वापर करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला छान असं हे मिश्रण जे आहे ते आपण फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान बारीक हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर हे तुम्ही एका चाळणीमध्ये घालून गाळूनही घेऊ शकता. आता हे ताटावरती मिश्रण घातल्यानंतर व्यवस्थित असं पसरवून घेऊया. थोडंसं पसरवून घेतलं आणि त्यानंतर इथे एका चमच्याच्या साहाय्यानं अगदी सर्व बाजूला व्यवस्थित अशी ही आंबा पोळी जी आहे ती पसरवून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता या आंबा पोळीला किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि अगदी छान अशी ही आंबा पोळी इथं तयार झालेली आहे. तर इथं मी मिश्रण जास्त वाटलं त्यामुळे 2 ताटामध्ये हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस ही पोळी जी आहे ती वाळवून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तरी काही हरकत नाही, फॅनखालीही तुम्ही ही पोळी जी आहे ती सुकवू शकता. 2 ते 3 दिवस ही फॅनखाली पोळी सुकवता येते. तर पहा, 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण ही आंबा पोळी जी आहे ती सुकवून घेतलेली आहे. छान अशी आंबा पोळी सुकली गेलेली आहे. आता ही आंबा पोळी आपण व्यवस्थित अशी काढून घेऊया. त्याच्यासाठी इथं एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या टोकानं कडेची जी बाजू आहे ती हलकीशी आपल्याला सैल करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही जी आंबा पोळी आहे ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख अशी ही आंबा पोळी जी आहे ती निघालेली आहे आणि अगदी छान अशी तयार झालेली आहे. आता आपण ही जी आंबा पोळी आहे ती व्यवस्थित अशी कट करून घेऊया. तर इथे आंबा पोळी कट करण्यासाठी मी पिझ्झा कटर वापरलेला आहे. तुम्ही चाकूच्या साहाय्यानेही ही पोळी जी आहे ती कट करू शकता.
तुम्हाला जर छोटे छोटे क्यूब हवे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करायचं आहे, किंवा जर तुम्हाला पोळीचा जर रोल बनवायचा असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही जर कट केला तरीही चालेल. तर एका बाजूने मी व्यवस्थित असे लांबट आकारामध्ये ही पोळी सुरुवातीला कट केलेली आहे आणि त्यानंतर आता चौकोनी आकारामध्ये अगदी छोटी छोटी आपण हे जे क्यूब करून घेणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित अशी ही पोळी जी आहे ती कट करून घेत आहे. तर या पद्धतीने इथं आपण संपूर्ण जी पोळी आहे ती कट करून घेतली आणि इथे तुम्ही पाहू शकता ही जी आंबाची पोळी आहे ती किती अप्रतिम बनली गेलेली आहे. अगदी छानच, अगदी दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते. तर सीझन आहे तोपर्यंत तुम्हीही अशी आंबापोळी खरंच नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.